हॅलो, नमस्कार. आज आपण पेरूचं रायतं पाहूयात. त्यासाठी मी पिकलेले 5 पेरू घेतलेले आहेत. आता हे छोटे छोटे पेरू असल्यामुळे मी 5 घेतलेले आहेत. तुम्ही 2 मोठे पेरू घेतले तरी चालतील. त्या पेरूच्या फोडी 1 वाटीभर साधारण झाल्या पाहिजेत. तर आता हे असे आपण पेरूच्या फोडी करून पेरूच्या बिया काढून घेऊयात. हे बघा, सगळ्या फोडी आपण करून घेतलेल्या घ्यायच्यात आणि त्याचं बी काढून घ्यायचं आहे. असं चमच्याने काढल्यास पटकन बी निघते. हे बघा, हे सगळे आपण फोडींचं बी काढून घेतलेलं आहे. आता आपण या फोडींच्या परत बारीक बारीक फोडी करायच्या आहेत. आता यासाठी आपण एक पाव वाटी पांढरे तीळ घेतलेले आहेत. ते छान मंद आचेवर भाजून घेऊयात आणि गुलाबी रंगावर भाजायचे आहेत. हे बघा, तुम्ही बघू शकता. आता हे थंड होण्यासाठी आपण एका डिशमध्ये काढून घेऊयात आणि नंतर गार झाल्यानंतर जाडं भरडं असं त्याचं कूट करायचं आहे. फार बारीक करायचं नाही आहे. हे बघा, मिक्सरमध्ये आपण ते बारीक करून घेऊया. आता आपलं भांडं तापलेलं आहे, त्यामुळं त्यामध्ये आपण 1 चमचाभर तेल घालू. तेल तापल्यानंतर त्यामध्ये थोडीशी मोहरी, पाव चमचा मेथ्या आणि हळद अर्धा चमचा आणि या फोडी आपण सगळं त्यामध्ये परतून घेऊया. आता त्यामध्ये आपण 1.5 वाटी पाणी घालणार आहे. परतून झाल्यानंतर फोडी छान परतून झाल्यानंतर त्यामध्ये 1.5 वाटी पाणी घालायचं आहे. प्रथम 1 वाटी, नंतर अर्धी वाटी. आता तुम्हाला थोडंसं पातळ आणि सरसरीत हवं असेल तर 2 वाट्या पाणी घाला. पेरूच्या फोडी साधारण 1 वाटीभर होत्या. आता यामध्ये आपण तिळाचं कूट 2 चमचे, दीड चमचा लाल मिरची पावडर, पाव चमचा गोडा मसाला, एक चमचा शेंगदाण्याचं कूट आणि 1.5 चमचा मोठे चमचे 2
मोठे 1.5 चमचा आपण गूळ घालणार आहोत. गूळ तुमच्या आवडीनुसार घाला. चवीनुसार मीठ. आणि आता छान उकळी आली की मग आपण त्यामध्ये ओलं खोबरं 1 चमचा शेंगदाण्याचं कूट घातले. आता ह्याला छान उकळी आली की आपण त्यामध्ये ओलं खोबरं आणि कोथिंबीर. ओलं खोबरं तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. कोथिंबीर आता माझ्याकडे त्याची पावडर होती वाळलेल्या कोथिंबिरीची, ती मी घातलेली आहे. तुम्ही ओली कोथिंबीर घालू शकता. हे बघा, आता आपलं पेरूचं रायतं 10 मिनटात तयार. 5 ते 10 मिनटात आपलं पेरूचं रायतं तयार होतं. असं सुंदर छान चविष्ट